संघर्ष योद्धे जरांगे पाटील हे लढा देत असताना त्यांच्यासोबत छत्रपती शिवरायांच्या सोबतचे बाजी प्रभू आणि तानाजी मालुसरे होते. याच पद्धतीचा आपल्या मतदारसंघाचा जरांगे पाटलांचा एक मावळा काल शहीद झाला. मी पण सर मुंबईतच होतो. आझाद मैदानावरची काय परिस्थिती होती, आम्ही तर खायला प्यायला आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नव्हती, पण शुगर असल्यामुळं त्या आझाद मैदानावर नदीला कुठं जायचं. आता मला असं वाटतंय विजयचा जो त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, कारण तेवढ्या वयामध्ये मी माहिती काढली, अगोदर कुठलाही त्याला त्रास नव्हता, पण तिथं परिस्थिती आहे शौचालय, लघवी, पाणी आणि तिथं वरुण राजाची अवकृपा, धोतार पाऊस. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातला गेलेला त्या ठिकाणी एक तरुण, त्याची काय अवस्था झाली असेल तर त्याचं रूपांतर आज मृत्यूमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आता अनेक वक्त्यांनी सांगितल्यासारखं की तिथली परिस्थिती आज आपल्याला इथं बसून या ठिकाणी समजणार नाही, आणि म्हणून ज्या काही वेदना त्या ठिकाणी होत आहेत, गाड्या खायची व्यवस्था नेलेली हे वाशीला नवी मुंबई असेल किंवा तिथून 50 किलोमीटरच्या पलीकडे, पण तिथून त्या ठिकाणी जायचं आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी मिळायच्या आणि त्याच्यानंतर ते लोक ज्या ठिकाणी शांत झोपायचे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. विजय भाऊचं खऱ्या अर्थाने ते खरं तर विजयाचा गुलाम घेऊन आणण्यासाठी आपला त्या ठिकाणी मावळा गेलेला होता. कुटुंबातल्या तर मागण्या आहेत, पण त्याची खरी मागणी जर कोणती असेल तर आरक्षण आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी शासनानं जाहीर करावं, असे आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आरक्षण जर नाही दिलं, आज विजू होऊ गेले, पण मला जवळ माहिती आहे जर आरक्षण नाही मिळालं तर मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा आझाद मैदानावरून परत येणार नाहीत. एक तर त्यांची प्रेत यात्रा येईल किंवा आरक्षण येईल, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि असं जर दुर्दैवानं त्या शासनाला तीच वेळ आणायची की काय, ही जर परिस्थिती झाली तर महाराष्ट्राचं काय होईल, या बाबतीत विचार या ठिकाणी शासनाने या ठिकाणी करणं अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. माणसं राहणार नाहीत, आणि म्हणून आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आज करो की मरो अशा पद्धतीचा छत्रपती शिवराय आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अवतरला की काय, अशी परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून या शासनाला जाहीरपणाने विनंती करणार आहे की हे लवकरात लवकर कुठंतरी या ठिकाणी आपण संपवलं पाहिजे. आरक्षण देता येत नाही, सगळं तुम्हाला देता येत आहे, नको त्या गोष्टी तुम्ही करू लागणार ते तुम्हाला करता येत आहे. आणि नियमात बसणारं आरक्षण तुम्ही 2 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही खेळ घालून या ठिकाणी बसलाय, ते आरक्षण लवकरात लवकर दिलं पाहिजे. आणि आता विजयच्या घरची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण ज्या शासनाला या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्या घरात एकाला या ठिकाणी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, आणि त्याला शहीद घोषित करून शासनानं जे ठरवलेलं आहे शहीदांना मदत करण्याचं, मराठा आंदोलनामध्ये शहीद झालेल्याला मदत करण्याची, ती मदत रात्रीपर्यंत या ठिकाणी पोहोचली पाहिजे. म्हणूनच आता आम्ही कलेक्टर साहेब, SDM, तहसीलदार, पोलीस यंत्रणा, पोलीस वाल्याला सुद्धा माझी विनंती आहे की टाकळगावमध्ये जाऊन माणसं जमणार नाहीत, आणि म्हणून आता अत्यंत शांततेनं, खरं तर एवढा संयमी समाज आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आतापर्यंत आंदोलन झाले, पण मराठ्यांच्या आंदोलनासारखं शांततेचं आंदोलन आजपर्यंत या ठिकाणी आपण बघितलेलं नाही. एवढं शांततेत असताना तिथेही पोलीसवाले खूप मदत करू लागले, म्हणजे त्यांना सुद्धा किंवा येऊ लागले. प्रत्येक मराठा बांधव जसं आळंदीवरून या ठिकाणी पंढरपूरला पालखी निघते, आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये किती रागात आलेला माणूस टाकला, माऊली माऊली म्हणण्याच्या नंतर जशी यंत्रणा शांत होते, अशा पद्धतीचं वातावरण
मराठ्यांनी शांततेचं त्या ठिकाणी बनवलेलं आहे. पण याचा आता अंत बघण्याची वेळ नाही. आता कुठेतर मदत करण्याची वेळ आलेली आहे. शासनच नाही, जर काही बरं वाईट झालं तर कोण राहील आणि कोण राहील. आणि हे समाज आणि तरुणांची भावना मी तर म्हणतो की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये ज्या लोकांनी लढा दिला, स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या लोकांनी लढा दिला, त्यांची जी भावना होती तीच भावना या ठिकाणी आज तिथे गेलेल्या सगळ्या प्रत्येक तरुणांची या ठिकाणी झालेली आहे. मृत्यू तर प्रत्येकाला आहे. आपण हे आज नाही उद्या जाणार आहेत, पण खरा आपला मर्त मावळा विजय मला वाटतं आज मराठ्यांच्या आरक्षणासाठी या ठिकाणी शहीद झालेला आहे. तेव्हा तसं मरण प्रत्येकाला यावं, त्यासाठी तरुण मराठ्यांनी प्रत्येक मराठ्याच्या भावनांनी या ठिकाणी आपण सुद्धा निश्चय केला पाहिजे. आपण सर्वांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की तुझं मरण निश्चितपणाने मराठ्याच्या आणि महाराष्ट्रातल्या या मातृभूमीला कामाला यावं. त्यासाठी प्रत्येक मराठा मावळ्याने प्रत्येकाने लढायचं म्हणजे हातात काट्या घेऊन नाहीत, पण लोकशाही पद्धतीने या ठिकाणी या शासनाला जर आरक्षण नाही दिलं तर पळती घोड सुद्धा कमी पडेल अशा पद्धतीचं वातावरण आपण या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून विजयला या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना आमच्या आई बघा, अरे आपल्याला खरंच म्हणजे आता भाऊ गेलाय, पण त्या आईला, त्यांच्या वडिलाला, त्यांच्या मुलांना आज खरं तर आपणच भाऊ आहेत म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र शासन काय करेल ते करेल, पण शेळके सर तुम्ही किंवा जेवढे काही समाजसेवक जरांगे पाटलांचे या मतदारसंघात आहेत, आपल्या मतदारसंघातून सगळ्यांकडून या ठिकाणी जेवढे काही त्यांना मदत करता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रित समाजसेवक झाल्यानंतर आपण जर त्यांना या ठिकाणी मदत केलो तर श्रद्धांजली वाहिली, आपल्यासाठी त्यानं बलिदान दिलं. आपण इथून गेल्याच्या नंतर सगळे विसरून जातो, पण हे बलिदान आपण कुणीच विसरणार नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या मनाची निश्चय केला पाहिजे. आणि विजय जरी त्यांच्या आईचा गेला असेल, त्यांच्या पत्नीचा विजय गेला असेल, तर त्या पत्नीचा आपण भाऊ मानून, त्यांचा मुलगा मानून, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण भक्कमपणाने या ठिकाणी उभा टाकलं पाहिजे. आणि शासनाला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे, लवकरात लवकर जे काही विजयासाठी तिथल्या सरपंचांनी, त्या सर्व सहकार्यांनी, टाकागावच्या लोकांनी या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत, त्यांची पूर्तता. आज तुम्हाला अधिकार नसला तर आत्ताच्या आत्ता या ठिकाणी तुम्ही आपले शासनकर्ते, मुख्यमंत्री असतील, कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ते निवेदन या ठिकाणी त्यांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. सर संध्याकाळपर्यंत विजयच्या आणि या सगळ्या दुःखामध्ये या ठिकाणी आज दुःखामध्ये उपस्थित झालेल्या सगळ्या बांधवांच्या मागण्या जर नाही मान्य केल्या तर उद्या या चौकामध्ये काय परिस्थिती होईल, मागण्या मान्य झाल्याशिवाय ते प्रयत्नीतून जाणार नाही. याही बाबतीत आपल्याला जाहीरपणाने मी या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि उद्याचा दिवस कसा उजळेल हे सांगता येणार नाही, म्हणून माझी आपल्या सर्व यंत्रणेला विनंती आहे की लवकरात लवकर वरचे आदेश घेऊन मान्य झाल्याचं निवेदन या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना किंवा या ठिकाणी इथं दुखवटा व्यक्त करण्यासाठी आलेल्या सर्व या ठिकाणी बांधवांना आपण द्यावं. आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला माझी विनंती आहे, आपल्या आपल्यामध्ये संघर्ष करण्याची वेळ नाही. ज्यावेळेस तुमच्या मागण्या असतील त्यावेळेस आम्ही मराठे म्हणून सुद्धा तुमच्या पाठीमाग त्या ठिकाणी खंबीरपणाने उभं करू. पण आता या समाजाला घेऊन येत म्हणून वेगळं आंदोलन उभं करण्याचा जर या ठिकाणी कुठे कुणी डाव या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल, धनगर समाजाची वेगळी मागणी आहे, त्यांची मागणी तुम्ही जरांगे पाटलाची मागणी मान्य झाल्याच्या नंतर जरांगे पाटील तुमच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषण करते. तर आज तुम्ही या ठिकाणी काहीतरी खेळ घालण्याच्यासाठी, काहीतरी खोळ घालण्याच्यासाठी माझी सर्व ओबीसी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे
की आपण आपसामध्ये लढण्यापेक्षा आपल्या मागण्यासाठी शासनाच्या दारी आपण लढू आणि पदरात पाडून घेऊ. यासाठी लोकशाही आहे, यासाठी लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे, त्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहू. पण आता मराठ्याला आरक्षण दिलं हेच म्हणतात ओबीसी लोक तर सगळ्यात जास्त ओबीसी समाज आहे तिथं. आजही तुम्ही बघितलं लक्ष्मण हाके साहेब ज्यावेळेस गेले होते त्यांना बाहेर काढणारे हे ओबीसी बांधव होते त्या ठिकाणी हेच मधून. तेव्हा ओबीसी बांधवाचा आम्हाला भीती घालून तुम्ही त्यांच्या मागून या ठिकाणी जर मराठा समाजाचं आरक्षण रोखण्याचा जर पाप करत असाल, ओबीसी मराठा मुस्लिम दलित शीख ईसाई हे सगळे आज मराठा बांधवाच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून तुम्ही आता मतभेद करू नका, आपसात लढण्यासाठी प्रवृत्ती तयार करू नका. फक्त आता तुमच्या समोर मराठा बांधव या ठिकाणी मागणी करतात, त्या मराठ्यांना आता तुमच्या दारामध्ये मराठा समाज या ठिकाणी आरक्षणासाठी येऊन बसलेला आहे. अगोदर त्यांची मागणी पूर्ण करा आणि मनोज दादाला त्या ठिकाणी उडान उतरूनच या ठिकाणी पाठवा अशी विनंती करतो. आणि ही मागणी आज रात्रीपर्यंत पूर्ण करावी अशी ही आपल्या सर्व या ठिकाणी मावळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना आपण अशाच शांततेनं या मागण्या केल्या पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे, आपल्या मागण्यांच्यासाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करतायत तेव्हा त्यांना सहकार्य करावं अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा विजयला या त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या कुटुंबातलेच हे सगळे महाराष्ट्रातले मावळे आज विजेच्या या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे. त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावी अशी विनंती अशी प्रार्थना करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.